नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये गोकुळ गीते यांनी अद्यापही माघार घेतलेली नाही आणि त्यामुळे आता महायुतीच्या उमेदवारासमोरचा तिढा कायम आहे। आज गोकुळ गीते हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला जात आहेत। यामध्ये नेमकं काय होणार हे बघणं महत्त्वाचं आहे। दरम्यान आपल्यासोबत शिवसेनेचे नेते आणि नाशिकचे उपमहापौर विलास शिंदे आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। शिंदे साहेब, आपण बघतोय की गोकुळ गीते आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटायला जात आहेत। तुम्हाला वाटतं याच्यामधनं काही तोडगा निघेल? कारण गिरीश महाजन असतील, उदय सामंत साहेब असतील, ह्यांच्याकडनं सातत्यानं प्रयत्न होतोय गोकुळ गीते यांना थांबवण्याचा, पण तो यशस्वी होत नाहीये। खरं तर आपण बघितलं तर या निवडणुका होत असताना, या निवडणुकीला सामोरे जात असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 17 ठिकाणी या निवडणुका होत आहेत। त्यापैकी 6 ठिकाणी या निवडणुका बिनविरोध झाल्या, उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि आज मितीस 11 ठिकाणी याच्यावरती मतदान होणार आहेत। असं असताना ज्यावेळेस ही महायुती झाली, महायुतीमध्ये नाशिकची जागा ही शिवसेनेच्या वाटेला सुटावी अशी सगळ्यांचा आग्रह होता। कारण त्यावेळेचे विद्यमान आमदार विधान परिषदेचे नरेंद्र दराडे यांची ही जागा होती आणि माननीय एकनाथजी शिंदेसाहेब शिवसेनेचे मुख्य नेते हे ज्याला शब्द देतात तो शब्द पाळतात, म्हणून त्यांची ख्याती मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये दुसरा नेता आपल्याला शोधूनही सापडणार नाही आणि म्हणून त्यांनी माननीय नरेंद्र दराडे यांना दिलेला शब्द पाळला, उमेदवारीही दिली। आणि मग असं असताना जर आपण एकीकडे युती म्हणून निवडणुकीला सामोरे जातो आहोत, या नाशिकचे सन्माननीय कुंभमंत्री गिरीश भाऊ महाजन असतील, दादाजी भुसे साहेब असतील आणि शिवसेनेचे मंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब असतील, हे ह्या निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसापासून स्वतः या ठिकाणी ही निवडणूक हातात घेऊन प्रयत्न करत आहेत। राहिला विषय गोकुळ गीते आणि गणेश गीते यांचा, तर मला आवर्जून आपल्याला सांगावंसं वाटतं की माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे 17-18 सालीसुद्धा 2017-18ला सुद्धा या महाराष्ट्र राज्याचे त्या तत्कालीन नगरविकास मंत्री असताना सन्माननीय गणेशजी गीते हे आमचे मित्र नाशिक महानगरपालिकेमध्ये ते एकदा नव्हे दोनदा त्या ठिकाणी स्थायी समितीचे अध्यक्ष होते आणि त्यावेळेस नाशिक महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता होती आणि असं असताना राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं। परंतु माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी गणेश गीते यांना आपल्या जवळच्या भावासारखं समजून त्यावेळेसुद्धा प्रचंड अशी मदत ताकद देण्याचं काम माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून एकनाथजी शिंदेसाहेब हे मोठ्या मनाचे नेते आहेत आणि त्याच्यामुळं त्या अनुषंगाने कदाचित आज गणेश भाऊ गीते किंवा गोकुळ भाऊ गीते हे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची भेट घेतील। पण मला असं वाटतंय, आपण ज्यावेळेस राजकारणामध्ये ज्यांना आपण आपलं श्रद्धास्थान मानतो, ज्यांना आपण आपला पक्ष आणि पक्षनिष्ठा असते, कुठंतरी आपण कोणाचं तरी ऐकलं पाहिजे आणि मला असं वाटतंय की ही निवडणूक होत असताना गणेशजी गीते यांनी सन्मान्य गिरीशभाऊ महाजन असतील, या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री, यांचा शब्द ठेवला, त्यांनी माघारी घेतली। परंतु गणेश गीते यांचेच बंधू गोकुळ गीते, हीच ओळख गोकुळ गीतेंची आहे, ते आमचे छोटे बंधूच आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। परंतु गणेश भाऊ राजकारणामध्ये असताना गोकुळ गीते हा सगळ्यांशी संपर्कात असतात आणि त्यामुळे गणेश भाऊंचा तरी शब्द ते नाकारणार नाही आणि त्याही पलीकडे जाऊन सन्माननीय गिरीश भाऊ महाजन हे करते धरते सर्व आणि त्यांना श्रद्धास्थाना ठिकाणी आहेत, तेवढेच श्रद्धास्थानी एकनाथजी शिंदेसाहेबसुद्धा आहेत आणि म्हणून मला असं वाटतं आज गोकुळ गीते यांनी त्यांची साहेबांची भेट घेत आहेत, ही आमच्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे। ह्या निवडणुका या खेळीमेळीच्या वातावरणात झाल्या पाहिजे आणि आपण जर बघितलं तर ह्या नाशिक ह्या मतदारसंघामध्ये, ज्या विधान परिषदेच्या मतदारसंघामध्ये जेवढ्या काही 14 नगरपालिका आणि महानगरपालिका येतात, त्या प्रत्येक ठिकाणी जर आपण तुल्यबळ बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला महायुतीचं तुल्यबळ त्या ठिकाणी दिसून येईल। पण याच्यात एक मुद्दा असा देखील समोर येतोय की महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल स्वतः महायुतीच्या नगरसेवकांमध्येच नाराजी आहे आणि त्याचा फायदा गोकुळ गीते कुठेतरी घेत आहेत। नाही, असं नाही आहे, कारण असं फक्त त्यांच्याबद्दलच्या वावड्या उठवल्या जात आहेत। आपण जर बघितलं तर नाशिक महानगरपालिकेची 15 मार्च 2022ला त्या ठिकाणी प्रशासकीय कार्यकाळ त्या ठिकाणी सुरू झाला होता आणि आत्ता कुठेतरी निवडणुका झालेल्या आहेत, 4 महिने झालेल्या निवडणुका होऊन मला असं वाटतं हा 4 वर्षाचा कार्यकाळ हा होता। यावेळेस कोणी नगरसेवक नव्हतं,
त्यावेळेस आणि ही विधान परिषदेची निवडणूकसुद्धा मला असं वाटतं 2 वर्ष उशिरा होते. त्यावेळेसचं मतदान ज्यांनी केलेलं त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मतदार आता या मतदान प्रक्रियेमध्ये नाही आहे आणि नाराजी असण्याचं कारणच नाही आहे. कारण ही जागा शिवसेनेची आहे. विद्यमान त्या ठिकाणी उमेदवार त्या ठिकाणी लढत आहेत आणि हा फक्त भाऊ केला जातो आहे. नरेंद्र दराडे साहेब यांनी एकनाथजी शिंदे साहेब यांनी जो उमेदवार दिला तो आमचा उमेदवार. त्याच्यामुळे आम्हाला नाराज राहण्याचं काही कारण नाही आणि कुठल्याही नगरसेवक किंवा मतदारांमध्ये हे कुठलंही कन्फ्युजन नाही. हे फक्त दाखवलं जाते, पेरलं जाते. वस्तुस्थिती फार वेगळी आहे. गोकुळ गीते म्हणतायत की माझ्या संपर्कात महायुतीचे पण नगरसेवक आहेत, महाविकास आघाडीचे पण सगळे नगरसेवक माझ्या संपर्कात. माननीय या महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढतो आहेत आणि महायुतीचं निवडणूक लढत असताना ही जागा शिवसेनेची आहे. माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावरती प्रचंड विश्वास त्या ठिकाणी ज्या 4 महिन्यापूर्वी ज्या निवडणुका झाल्या त्यावेळेस उमेदवारी ज्यावेळेस मिळाल्या आम्हा सर्वांना त्यावेळेस माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी विश्वास टाकून सगळ्यांना उमेदवारी दिल्या, पूर्ण ताकद दिली आणि ह्या निवडणुकीत आम्ही जिंकून आलेलो आहे. त्याच्यामुळं हे फक्त नगरसेवकांविषयी ह्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. रिअल फॅक्ट वेगळी आहे. शिवसेनेला आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना मानणारा मतदार आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्या कामाला आणि माननीय गिरीश महाजन साहेब असतील, दादाजी भुसे साहेब असतील, उदयजी सामंत साहेब असतील यांच्या कामाला आणि महायुतीला मानणारा मतदार आहे. याचं दूध का दूध आणि पाणी का पाणी हे आपल्याला मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला लगेच कळेल. तसं असेल तर मग नेते मंडळी गोकुळ गीते यांच्या माघारीसाठी एवढा प्रयत्न का करतायत, निवडणूक का होऊ देत नाही? मला तेच म्हणायचं आहे, महायुती म्हणून आपण सामोरे जात आहोत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या निवडणुका होत असताना अजूनही 11 ठिकाणी या निवडणुका सुरू आहे. या निवडणुका सुरू असताना त्या ठिकाणी महायुतीचे जे काही प्रमुख नेते आहेत, शिवसेनेचे मुख्य नेते आहेत एकनाथजी शिंदे साहेब, आपण जर मला एक सांगा, आता काही ठिकाणी ज्या निवडणुका चालू त्या ठिकाणी काही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत, त्या ठिकाणी सुद्धा मतदार शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीचा मतदार आहे. काही ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार आहे, त्या ठिकाणी सुद्धा शिवसेना आणि भाजपचा मतदार आहे. काही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आहे, त्या ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजपचा मतदार सुद्धा आहेत. एकमेकाला कन्फ्युजन नको, ह्या निवडणुका सुरळीत व्हाव्यात याच्याकरता या ठिकाणी हे प्रयत्न सुरू आहेत. अदरवाईज प्रयत्न म्हणण्यापेक्षा ते त्यांचं काम करत आहे. आम्ही आमची प्रचाराची ही ठिकाणी माननीय गिरीशभाऊ महाजन असतील, माननीय उदयजी सामंत साहेब असतील, माननीय दादाजी भुसे साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या प्रचाराचा हा प्रचार सुरू आहे. आज सुद्धा 5 वाजता आम्ही त्र्यंबकेश्वर नगरपालिका, इगतपुरी नगरपालिका आणि सिन्नर नगरपालिकेतला आम्ही सगळे पदाधिकारी ज्या जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या आहेत त्या सुरू आहे. या निवडणुकीमध्ये मतदार 619 मतदार आहे. अगदी कमी मतदार. ही निवडणूक म्हणजे जनतेतली नाही, जनतेतल्या लोकप्रतिनिधीला मतदान करणार आहे. मग गोकुळ गीते उभे राहिले तरी सुद्धा तुमचा विजय निश्चित आहे असं वाटतंय तुम्हाला? 100% या ठिकाणी माननीय नरेंद्र दराडे, एकनाथजी शिंदे साहेब आणि महायुतीने जो काही उमेदवार दिलेला आहे हा 1001% निवडून येणार आहे. मला एक सांगा, आपल्याच प्रसारमाध्यमातून आम्ही सुद्धा बातम्या बघतो, परंतु आपण आपल्यापर्यंत जे मतदार आहेत त्यांच्या भावना कधी आपल्यापर्यंत आपण घेतल्या तर ते आपल्या लक्षात येईल. कारण आम्हाला पक्ष शिस्त, पक्ष संघटना आणि आमचं कर्तव्य काय आहे हे आम्हाला माहिती आहे. कारण आम्ही सुद्धा वर्षानुवर्ष जनता आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला निवडून देते आणि ज्यावेळेस जनता आम्हाला निवडून देते, पक्ष आमच्यावर विश्वास ठेवून तिकीटं देतात, उमेदवार देतात. मला तर उपमहापौर केलेले, माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला उपमहापौर केले एकनाथ शिंदे साहेबांनी आणि त्यांच्या आदेशाचं पालन करणं माझं कर्तव्य नाही, माझं प्रथम कर्तव्य आहे. कारण मी शेतकरी कुटुंबातला, सर्वसामान्यातला कुटुंबातला कार्यकर्ता आहे आणि आज एवढ्या मोठ्या शहराच्या मुख्य पदावरती, उपमहापौर पदावरती मला विराजमान केलेले. त्याच्याकरता मी हे मला सांगायची गरज नाही, पक्ष संघटना सांगेल, माननीय एकनाथजी शिंदे साहेब सांगतील, इडं उडी मारत आम्ही तिथे उडं मारणार आहे. आम्ही शिवसैनिक आहोत, बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत, विचाराचे शिवसैनिक आहेत आणि मला असं वाटतंय महायुतीचे जे उमेदवार जिथं जिथं 11 ठिकाणी आहेत त्या 11च्या ठिकाणी नाशिकसह महायुतीचेच उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतील हा मला ठाम विश्वास आहे. खूप खूप धन्यवाद. आपण बघतोय की गोकुळ गीते हे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत. शिंदे साहेब सांगतील, पक्ष सांगेल त्याच उमेदवाराला निवडून आणू, त्याच पद्धतीनं आम्ही प्रचार करतोय असं देखील विलास शिंदे सांगतायत. या निवडणुकीमध्ये ज्या ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार उभे आहेत त्यांना निवडून आणण्याचं काम हे महायुतीतल्या सगळ्या नगरसेवकांचं आहे आणि ते करतील असा विश्वास देखील त्यांना वाटतोय. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव